तुमची लग्न राशी जर अशी असेल जिचे चिन्ह प्राणी नाही, माणूस नाही, तर थेट न्यायाचा तराजू आहे, तर समजा तुम्ही सामान्य नाहीत. आज आपण ज्या लग्न राशीबद्दल बोलणार आहोत ती लग्न राशी संतुलन, सौंदर्य आणि नशिबाच्या मोठ्या बदलांची सूचक आहे. आणि या महिन्यात तूळ लग्न राशीच्या आयुष्यात काही अशा घटना घडणार आहेत ज्या तुम्हाला थक्क करून टाकतील. नमस्कार, मी तुमची ॲस्ट्रो दोस्त के के म्हणजे सौ कल्याणी कुलकर्णी. तूळ लग्न राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी 2026 हा महिना एखाद्या रोलर कोस्टर राईड सारखा असणार आहे. एकीकडे तुमच्या कुंडलीत भाग्यवृद्धीचे संकेत आहे, तर दुसरीकडे 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान एक असा काळ येतो जिथे तुमची एक चूक तुमच्या वैवाहिक आयुष्यात किंवा मानसिक शांततेत मोठी उलथापालथ करू शकते. तुमच्या स्वप्नातील घर पूर्ण होणार की अनावश्यक खर्च तुम्हाला अडचणीत आणणार? चला सविस्तर जाणून घेऊया तूळ लग्न राशीचं फेब्रुवारी महिन्याचं संपूर्ण सत्य. व्यक्तिमत्व आणि स्वभाव. तूळ लग्न राशी ही वायुतत्वाची लग्न राशी आहे. तुमचा स्वामी शुक्र ग्रह तुम्हाला सौंदर्य, आकर्षण आणि विद्वत्ता देतो. पण या महिन्यात तुमची चर लग्न राशी अधिक सक्रिय झाल्यामुळे तुमचं मन खूप चंचल राहील. हीच चंचलता तुम्हाला यशाकडे नेणार की गोंधळात टाकणार हे पुढे बघूया. करिअर आणि पैसा. सर्वात आधी बोलूया पैशाबद्दल, कारण इथे एक आनंदाची बातमी आहे. गुरुग्रहाचे भ्रमण तुमच्या भाग्यस्थानातून होत आहे. याचा अर्थ असा की प्रदीर्घ काळापासून रखडलेली स्थावर इस्टेट किंवा जमिनीचे कामं मार्गी लागतील. ज्यांच्या स्वतःचं घराचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी हा महिना गोल्डन चान्स आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना. तुमची बदली होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हे कठीण वाटेल, पण लक्षात ठेवा, ही बदली तुमच्या भविष्यासाठी अतिशय शुभ ठरेल. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत यश मिळेल. विशेषतः सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंध. आता वळूया त्या भागाकडे जिथे तुम्हाला सर्वात जास्त सावध राहायचे आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. फेब्रुवारीचा उत्तरार्ध तूळ लग्न राशीसाठी थोडा आव्हानात्मक आहे. ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमचं मन भ्रमिष्ट होऊ शकतं. जोडीदाराबद्दल संशय निर्माण होणे किंवा कोणा तिसऱ्या व्यक्तीमुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. प्रेमी युगलांसाठी हा काळ प्रतिकूल आहे. या महिन्यात कोणताही मोठा निर्णय टाळा. मुलांचा स्वभाव. मुलांमध्ये लहरीपणा वाढेल, म्हणून रागवण्यापेक्षा प्रेमाने समजावून घ्या. आरोग्य. आरोग्य एकूण ठीक राहील, पण 20 ते 25 फेब्रुवारी ही तारीख नक्की लक्षात ठेवा. या काळात विनाकारण मानसिक ताण वाढेल. विशेषतः गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी आणि प्रवास टाळावा. उपाय. तूळ लग्न राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे आणि त्याला प्रसन्न करणं खूप सोपं आहे. या महिन्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी रोज ओम श्री नमः मंत्राचा जप करा. दर शुक्रवारी देवीच्या मंदिरात दर्शन घ्या. अत्तर, दूध, दही किंवा साखर यांचे दान करा. यामुळे शुक्र ग्रह बळकट होईल आणि आर्थिक अडथळे दूर होतील. तर तूळ लग्न राशीच्या लोकांनो, फेब्रुवारी महिना संधी घेऊन आला आहे. फक्त मानसिक गोंधळापासून दूर राहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुमची लग्न राशी कोणती आहे तेही लिहा. अशाच अचूक ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.